फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलाय क्लास 11 स्टेट बोर्ड मधला ट्रिग्नोमेट्री 2 चॅप्टर नंबर 2 त्याचा एक्सरसाइज 2.2 मधला पाचवा प्रश्न कसं सॉल्व करायचं. काय म्हटलं प्रश्नामध्ये, फाइंड द परमिसिबल व्हॅल्यू ऑफ cos थीटा. परमिसिबल मीन्स पॉसिबल, परमिसिबलचं दुसरं नाव आहे पॉसिबल. तर पॉसिबल म्हणजे cos थीटाची कोणती व्हॅल्यू पॉसिबल आहे ती काढायची आहे. आता काय दिलाय क्वेश्चन मध्ये, प्रश्न दिलाय, प्रश्नामध्ये पूर्ण साइन आहे, आपल्याला काढायचं काय cos काढायचं आहे. तर सर्वात पहिले आपल्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल की साइन दिलाय आणि cos कसं काढायचं. तर पाहूया कसं काढायचं. सोल्युशन मध्ये लिहायचं, इफ च्या जागी गिवन लिहायचं आणि जी इक्वेशन दिली आहे ती लिहून टाकायची. काय आहे, 2 sin square theta प्लस 3 sin theta इज इक्वल टू 0. ठीक आहे. 2 sin square theta याच्यामधून आपण sin theta कॉमन काढू. या दोघांमधून काय कॉमन निघेल, तर sin theta कॉमन निघेल. sin theta कॉमन निघेल तिथे राहील 2 sin theta प्लस 3 इज इक्वल टू 0. तो sin theta इज इक्वल टू 0, sin theta इज इक्वल टू 0 और 2 sin theta प्लस 3 इज इक्वल टू 0. तो sin थीटा की वैल्यू 0 होईल और 2 sin थीटा इज इक्वल टू -3. तो sin थीटा की वैल्यू किती होईल, 0 और sin थीटा की वैल्यू -3/2. आता sin ची कंडिशन राहते, काय राहते कंडिशन, सिन्स -1 लेस दॅन इक्वल टू sin थीटा लेस दॅन इक्वल टू 1, म्हणजे sin ची वैल्यू -1 ते 1 च्या दरम्यान राहते. आता मग याच्यापैकी जो प्रश्न आहे, उत्तर आहे तो 0 राहू शकते, ही व्हॅल्यू राहणार नाही. पण आपल्याला काय काढायचं आहे, cos काढायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नाच्या व्हॅल्यूची काय लिहिणार नाही, आपल्याला cos काढायचा आहे. तर मग काय करू आपण, आयडेंटिटी लावू. कोणती, sin square theta प्लस cos square theta इज इक्वल टू 1. तर cos square theta इज इक्वल टू काय होईल, 1 मायनस sin square theta. आपल्याला काढायचं काय, cos काढायचं की cos square काढायचं आहे, cos काढायचं आहे. मग आपल्याला cos square नाही पाहिजे, मग काय करू आपण, टेकिंग स्क्वेअर रूट करू. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट टू both sides we get, taking square to both sides we get. तो स्क्वेअर रूट स्क्वेअर ला काय करेल, कॅन्सल करेल. स्क्वेअर रूट स्क्वेअर ला काय करेल, कॅन्सल करेल. तर cos थीटा ची व्हॅल्यू होईल, cos थीटा ची व्हॅल्यू होईल